तर नमस्ते मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत हिंदी मूवी वेलकम टू जंगल या मूवी बद्दल। आता थिएटर मध्ये जेव्हा तुम्ही जाल मूवी बघायला तर ऑब्वियसली तुम्हाला असं वाटेल की हा पिक्चर तुम्हाला सांगत आहे वेलकम टू थिएटर, वेलकम टू द जंगल। जाताना एकच काम करा, फक्त डोकं आहे ते बाजूला ठेवा, डोकं लावू नका की खरंच असं होईल का, असं होतं का। नाही, हा सिनेमा म्हणजे फक्त एंटरटेनमेंट आहे। आयुष्यात बरेच टेन्शन असतात आपल्याला, कोणाला सेल्स टार्गेट आहे, कोणाला वर्कलोड आहे, कोणाला घरच्या परिस्थितीचं टेन्शन आहे, कोणाला आई वडिलांचं, कोणाला मुलांचं टेन्शनच टेन्शन। बस जर तुम्हाला जवळजवळ 3 तास टेन्शन फ्री राहायचं असेल तर हा सिनेमा तुमच्याकरता नक्की परफेक्ट असा सिनेमा आहे। अबे ये क्या तरकारी लेने आया क्या? मूवीचं नाव आहे वेलकम टू जंगल। आता या सिनेमामध्ये टोटल 34 कलाकार आहेत ज्यांना आपण फार पूर्वीपासून ओळखतो आणि त्या अभिनयाच्या बाबतीतही त्यांनी आपला ठसा अगोदरच उमटवलेला आहे। तुषार श्रेयस, किकू कृष्णा, फारिदा जलाल, मुकेश यशपाल, जाकिर किरण, विंडू गोरिल्ला, जॉनी एन राजपाल, परेश रावल, जॅकी श्रॉफ, अर्शद वर्फी, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार। आता या मूवी बद्दल सांगायचं झालं तर या मूवीची स्टोरी थोडक्यात सांगतो, स्पॉइलर देणार नाही, नाहीतर तुम्हाला पिक्चर बघण्यात ती मजा नाही येणार। हा प्युअरली कॉमेडी असा पिक्चर आहे जो अहमद खान यांनी डायरेक्ट केलेला आहे। हा वेलकम जो पार्ट होता 1 and 2 याच्याशी याचा काहीही घेणं देणं नाही। हा थोडेफार संदर्भ किंवा नावं वापरलेली आहेत, उदय भाई, मजनू भाई या लोकांची नावं वगैरे। एक उदय का भाई और दूसरा मजनू का भाई, फिल्म में ये भी घुस पड़े। अदरवाइज स्टोरीशी त्याचं काहीही घेणं देणं नाही। इथे एक बिझनेसमॅन आहे, त्याला 2000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत इन्कम टॅक्स पासून वाचण्याकरता आणि त्याला तो लॉस दाखवायचा आहे। तर त्याकरता जॉनी लिव्हर हा त्याचा एक मॅनेजर आहे। ती लोक डिसाईड करतात की आपण एक फ्लॉप मूवी बनवूया। तर त्याकरता ती लोक अक्षय कुमार सारख्या एका फ्लॉप ऍक्टरला सिलेक्ट करतात। पहले टॉप का हीरो था, अब फ्लॉप का हीरो। हिरोईनला घेतात, अशी टीम जमा करतात आणि त्यांचा प्युअरली हेतू असतो की आपल्याला एक फ्लॉप मूवी बनवायची आहे जेथे आपल्याला लॉस होईल आणि इन्कम टॅक्समध्ये आपण तो ब्लॅक मनी व्हाईट करू। बस इथे त्यांची सुरुवात होते। ती लोक पैसा पाण्यासारखा ओततात आणि अचानक इन्कम टॅक्सची त्यांच्याकडे रेड होते आणि अशी काही परिस्थिती उद्भवते की आता तो जो लॉस झाला आहे तो लॉस होता कामा नये आणि एका दिवसात आपल्याला तो सिनेमा पूर्ण करायचा आहे आणि तोही प्रॉफिट मध्ये जायला हवा। ही कंडिशन आता जे परेश रावल आणि राजपाल यादव आहे जे डायरेक्टर असतात मूवीचे यांच्या समोर उभी राहते आणि ते आता कशी त्या मूवीची शूटिंग पूर्ण करतात, ती लोक कसं एका दिवसात सिनेमा पूर्ण करतात आणि जो गोंधळ घालतात तो बघण्यासारखा आहे आणि तिथे तुम्हाला ते पोट धरून हसायला लावतात। आता येथे त्यांची शूटिंग जी असते ती एका गावामध्ये ट्रान्सफर होते। आझादगड म्हणून एक गाव आहे बॉर्डरवर। तिथे गावकऱ्यांना माहित नाही की ही लोक शूटिंगवाली आहेत, ते त्याला आर्मीचे लोक समजतात आणि हे जी टीम आहे 12-13 लोकांची, ऑब्व्हियसली पूर्ण मूवीमध्ये 34 लोक आहेत पण जी ती शूटिंगवाली टीम असते ती 12-13 लोकांची असते। यांना वाटतं की गाववाले पण कोणीतरी सिनियर ऍक्टर किंवा ते ड्रामा थिएटरवाले ऍक्टर्स आहेत तर आपण एक मूवी शूट करतो आणि तेथे टेररिस्ट जे असतात त्यांचा अटॅक पण होत असतो। तर हा सगळा गोंधळ आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळतो आणि या सिनेमाचा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे अक्षय कुमार। कभी बाप जन्म में भी किसी ने गन पकड़ा था क्या? माइंड ब्लोइंग, फैंटाब्युलस। आणि सरप्राईज सांगू तर त्यात त्यांचा डबल रोल आहे। तो कसा आहे ते तुम्ही चित्रपटात जाऊन बघा आणि काय धमाल करतात ती लोक चित्रपटात, खास करून सुनील शेट्टी, परेश रावल, राजपाल यादव, जॉनी लिव्हर असे बरेच कलाकार आहेत जे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हसायला भाग पाडतात। हा मध्यंतरापूर्वी आपल्याला एवढं हसायला येत नाही पण आपण चित्रपटाशी मिळून जुळून घेत असतो आणि
इंटरवलाच्या जेमतेम 10 मिनिटापूर्वी किंवा 5 मिनिटापूर्वी सिनेमा आपली पकड घट्ट करतो आणि तेथून आपल्याला हसायला सुरुवात होते. ते शेवटपर्यंत आपण जरा हसतच राहतो. हा मला पर्सनली असं काही वाटलं की शेवटचा काही भाग जेमतेम अर्धा तास हा थोडा ताणला गेला. जी शेवटची आपण हाणामारी म्हणतो तो भाग जरा ताणला गेला. मे बी ती रिक्वायरमेंट आहे त्या पिक्चरची म्हणून त्यांनी तसा बनवला असेल. अदरवाईज वन टाइम वॉच मूवी आहे. तुम्ही फॅमिली बरोबर जर ॲडजस्ट करत असाल तर तुम्ही तो पिक्चर जरूर बघू शकता. कारण या पिक्चरमध्ये ज्या हिरोईन्स आहेत त्यांचं नाव आहे दिशा पटानी आणि जॅकलिन फर्नांडिस. ऑब्व्हियसली त्या सिनेमात एक वाक्य आहे. ती लोक विचारतात रवीना टंडनला बघून की आम्ही या चित्रपटात कशा करत आहोत. तर आन्सर येतं ग्लॅमर म्हणून. तर बस त्या दोघी या मूवीमध्ये एक ग्लॅमरस रोलमध्येच आपल्याला दिसतात. हा जर काही सिनरी बघायच्या नसतील तर तुम्ही त्यांना जरूर बघू शकता आणि खुश होऊ शकता. आता या पिक्चरच्या निगेटिव्ह बद्दल बोलायचं झालं तर जर तुम्ही या पिक्चरमध्ये उणिवा शोधत असाल की लॉजिक लावत असाल तर नक्की तुम्हाला या सिनेमात बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी दिसतील. तेरी शक्ल कहीं देखी हुई है. आप फ्लॉप फिल्म में भी देखते हो? गाणी जेमतेम चांगली आहेत. आपण सारखी गाऊ अशी नाही आहेत. काही जुनी गाणी वेलकमची वगैरे यूज केलेली आहेत. पण ठीक आहे, मूवी बरोबर ही गाणी चालतात. आणि पॉझिटिव्ह पॉईंट म्हटलं तर प्युअरली एंटरटेनमेंट. तुम्ही फॅमिली बरोबर बघू शकता, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर बघू शकता, तुम्ही तुमच्या लव्ह वन्स बरोबर बघू शकता आणि कोणीच नसेल तर तुम्ही एकटे जाऊन देखील ही मूवी एन्जॉय करू शकता. तर तुमच्याकडे वेळ आहे, जवळजवळ 2.5 तासाचा हा चित्रपट आहे. म्हणजे 3 तास तर सहज लागतील या मूवीला. पण प्युअरली एंटरटेनमेंट व्हाल. लॉजिक लावू नका. हा पैसा वसूल ही मूवी आपण म्हणू शकतो. आणि अशा मूवी काय ब्लॉकबस्टर वगैरे होत नाही. यांचा एक लिमिटेड पिरियड काळ असतो, तोपर्यंत या मूवी चालतात. तुम लोग आपके घर में जाने में हमें कोई इंटरेस्ट नहीं अंकल. तोपर्यंत या मूवी तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आपण असंच भेटत राहू पुढच्या कोणत्या तरी मूवीच्या रिव्ह्यूमध्ये किंवा ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय. ट्रेलर खत्म, पैसा हजाम.